नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रीरामवाडी घोटी या परिसरात आपण आता आहोत आणि पूनम ताईचं लग्न ठरलेलं आहे. 2011. बाय बाय नमस्कार करणार आहोत कारण आज रात्री 12 वाजता 2011 संपणार आणि आमची पूनम ताई आता सासरी निघालेली आहे. तिच्याशी गप्पा मारूया कारण 2012 मध्ये तिच्या काय योजना असणार, काय तिने प्लॅनिंग केलेलं आहे पुढच्या वर्षासाठी ते आपण जाणून घेऊया. आणि आता सुरुवात करूया आजच्या भागाला. 2011 पर्यंतच्या कटू आठवणी विसरू, फक्त चांगलं तेवढं लक्षात ठेवू आणि 2012च्या स्वागतासाठी सज्ज होऊ. चला भेटूया पूनम ताईला. नमस्कार. चला, लक्ष्मी आलेली आहे. हो. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव पूनम रमेश पिच्चा. माहेरचं नाव? माहेरचं नाव पूनम रमेश पिच्चा. आणि सासरी? सासरचं नाव पूनम अभिजित ललबाणी. कधी होणार आहे ते? ते जून पर्यंत होईल. म्हणजे पाऊस पडल्याशिवाय नाही का? बरं, उखाणा घ्या. अभिजितचं नाव घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करते खास. होम मिनिस्टर आले म्हणून आम्हाला सगळ्यांना वाटतंय झकास. अरे वा, ठीक आहे. झकासची 2 तिकीट आहेत. झकास चित्रपटाची, दोघेही जा. हा, चेहरा असं हलवलंय ते काही नेणार नाही त्यांना. द्या ओळख करून. हे माझे होणारे मिस्टर आहेत. खूप सपोर्ट करतात मला. हे पुढचं काही विचारलंय का मी? मला सगळ्यांची विशेषण सांगायचं. बरं बरं, सगळ्यांची. नो, ह्या माझ्या आई आहेत, सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या. नमस्कार. ह्या माझ्या होणाऱ्या आई आहेत. नमस्कार. खूप प्रेमळ आई आहेत माझ्या. बर. हे माझे होणारे वडील आहेत, सासरे आहेत, म्हणजे शांत स्वभावाचे आहे. हे माझे वडील आहेत, सहनशील आहेत खूप. हो, ते कळलंच. हो. हे माझे काका आहेत, खूप सगळ्यांना मदत करणारे माझे काका. ह्या माझ्या काकू आहेत. नमस्कार. कूल आणि रिलॅक्स असतात नेहमी. ह्या माझ्या वहिनी आहेत, भाभी आहेत, सगळ्यांशी छान वागणाऱ्या, मस्त शांत स्वभावाच्या. ते माझे आजोबा आहेत. नमस्कार. ह्या माझ्या नणंद आहेत. नमस्कार. खूप समजून घेतात सगळ्यांना. कधीपासून? जेव्हापासून मिळाला तेव्हापासून. हो. बाकीच्या ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत. नमस्कार. ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. चला. आणि ते मित्र. हो. आणि आता प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया, नाहीतर याच्यातच अख्खा भाग संपून जाईल. कशी ओळख झाली त्यांची? माझ्या वडिलांचे मित्र आहेत, त्यांच्या सुनेचे भाऊ आहेत हे आमचे. तर त्यामुळे त्यांची ओळख झाली तशी. त्यांनी लग्नात बघितलं होतं ह्यांना. कोणाच्या? त्यांच्या फॅमिलीचं लग्न होतं एक, त्याच्यात बघितलं होतं. तुम्ही गेला होता? नाही, मी नाही बघितलेलं, वडिलांनी बघितलेलं. तेव्हा परिचय झाला आणि मग ते बघायला आले. कुठे? इथे? हो, घोटीला आले. आणि मग लग्न ठरलं? हो, मग मागणं झालं तेव्हा. कसा आहे स्वभाव? चांगला आहे. कोणाचा? सगळ्यांचा चांगला आहे. नाही, मी त्यांचा विचारतोय. हो, त्यांचा चांगला आहे. हो. जरा बोलवा ना त्याला. अभिजित, बसा. आपण मनमाडला असता का? आई वडील मनमाडला आहे आणि मी मुंबईला आहे, जॉब करतो. हो का? मग अशी सगळ्यांची ओळख करून देताना तुम्ही यांच्याबद्दल विशेष काय सांगितलं नाही? हो, सांगितलं ना. काय सांगितलं? हो, सपोर्ट करतात मला खूप. हे कधी सांगितलं? हो, सांगितलेलं. काय सपोर्ट करता हो? मला कळू दे ना, सपोर्ट म्हणजे काय करतात? तिलाच विचारा ना, ती तुम्हाला एकदम व्यवस्थित नेमकं. दोघे मिळून बॅडमिंटनच खेळताय. त्यांना विचारलं की तिकडं, त्यांना विचारलं की इकडं. बोला काय? जे पण माझे काही ड्रीम्स आहेत, मला जे काही करायचंय त्याच्यासाठी ते मला सपोर्ट करतात की तू कर असं. मला हो, असं नाही सांगत की तू नको करू कुठली गोष्ट. बरं, साधारण दिवसभरात तुम्ही किती वेळा फोन करता? दिवसाभरात? मी नाही फोन करत, तेच करतात मला फोन जास्त. का? मी आठवण करत असते आणि ते फोन करतात. तुम्हाला इनकमिंग फ्री आहे का? आणि आउटगोईंगचे चार्ज पडतात का? नाही, आउटगोईंग मला फ्री आहे, पण मी वाट बघते त्यांचा फोन यायला पाहिजे. कसं बोलतात टेलिफोनवरती? समजा आता तुम्ही त्यांना फोन लावला आणि तुम्ही फोन उचलायचा आणि मला साधारणतः संध्याकाळी रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही आता फोन केलाय त्यांना. हा, उचला. हॅलो बच्चा. हॅलो. एक मिनिट, काय होतं ते? काय होतं? बच्चा. बच्चा. वाह बच्चा. हाँ हाँ कंटिन्यू.
हॅलो बच्चा, कशी आहेस तू? छान आहे, बरी आहे. तुमचा काय फोन आला. केलं दिवसभर, काय केलं? जेवलीस का? हो, जेवली. हे रात्री 12 वाजता विचार. काय झालं आज दिवसभर, काय केलं? दिवसभर काही नाही, काम आराम. काम काय केलं? कामामध्ये क्राफ्ट ऍक्टिव्हिटी माझ्या नेहमीच्या. आणि ते आपलं प्रोजेक्ट एक तुझं चालू होतं ते झालं? नाही, ते चालू आहे अजून. थेसिस कोर्टपर्यंत पोहोचलं? नाही, चालूच आहे अजून. इगतपुरीच्या नाक्यापर्यंत आले. हा, पुढे. हा. बरं, आणि आज उद्याचा काय प्लॅन आहे मग? उद्याचं बघू आता, रात्री ठरवते आता फोन ठेवल्यानंतर. ओके, बोल अजून. नाही, तुम्ही बोला ना. काय झालं, तू अशी कॉन्शियस का बरं आहे? तू कॉन्शियस का बरं नाही, आहे? नाही, कोणी आहे का आजूबाजूला? हो, एसटीडी वाला बसलाय. हो, STD. चल ठीक आहे, तू कामात असेल तर नंतर फ्री झाल्यावर कर. नाही, रात्री 11 वाजता काही काम नाही मला. चल ठीक आहे. झोपायचंच होतं. ओके. ओके, चल बाय. बाय. काय प्रेम आहे. रात्री 12 वाजता दोघांचंही लग्न ठरलंय आणि एकमेकांची थेसिसवरही माणसं गप्पा मारतात. काय रे देवा, तरी ह्याला म्हणतात प्रेम. हा, छान. पण बरं वाटलं मला. बरं, मला सांगा, कसला थिसिस आहे एवढा? मी फर्निचर डिझायनिंग करते ना. फर्निचर डिझाईन. झालंय म्हणजे माझं. रात्री 12 वाजता. नाही. नाही. किती छान गप्पा होत्या. बरं, एक गाणं जर यांच्याकडे बघून म्हणायचं असेल तर कुठलं? मला पण म्हणायचं. लड़की को देखा तो ऐसा लगा जैसे सुबह की धूप जैसे. पहाटे 5 वाजले. आता उठलेत पहाटे 5 वाजता आणि पडदा बाजूला केलाय सारखं आणि त्यांना ते गाणं सुचलंय. बर, हा. आणि तुम्हाला कुठलं? मला म्हणायचंय, हा. मैं हूँ तेरी सजनी, हा. साजन है तू मेरा, तू बांध के आया मेरे प्यार का सेहरा, चेहरे से अब तेरे हटती नहीं अखियाँ, तेरा नाम ले लेकर छेड़े मुझे सखियाँ. टाळ्या वाजवा सगळ्यांनी.